4 बटाटे बॉईल करून घेतलेले, त्याला मॅश केलेले आणि इथं आपल्याला जाडसर ठेचा आपण तळून घेतलेला, जिरा, मोहरी, लसूण आणि अद्रक, मिरचीची पेस्ट, कढीपत्ता, त्यात चवीनुसार मीठ टाकलेले आणि कोथिंबीर टाकलेली. आता 2 बाउल आपल्याला बेसन पीठ घ्यायचे. आपली रेसिपी आहे डबल वडापाव. तर आपल्याला जेवढं म्हणजे बेसन चांगलं फेटून घेणार म्हणजे आपल्याला किती वडेपाव बनवायचे त्याच्यानुसार घ्यायचे आहे. आता हे बेसनामध्ये मी थोडंसं कोथिंबीर चिरलेली टाकलेली आणि कढीपत्ता पण टाकलेला बारीक चिरून आणि थोडासा ओवा टाकलेला, मीठ टाकलेलं आहे, हळद नाही टाकलेली. आता हे छान बेसनाचं पीठ, बेसन मस्त एकजीव छान हे करून घ्यायचं, फेटून घ्यायचं. जेवढं फेटता येईल 2-3 मिनटं कंटिन्यू तेवढं फेटायचं की जेणेकरून आपला जो जम्बो वडापाव आहे, डबल लेयरचा वडापाव, तो छान होतो. आता हे आपलं मस्त फेटून झालेलं आहे. आता हे जे बर्गरचे पाव असतात ना, मी ते घेतलेले. आता याच्यात आपल्याला मस्त आतमध्ये भाजी भरून घ्यायची, आलूची भाजी छान भरून घ्यायची. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही भरून ठेवू शकता. हा वडापाव तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागतो. मी पण पहिल्यांदाच केला, घरी पण पहिल्यांदा केला आणि तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आता 4च वडेपाव आपण बनवणार आहे. मी 4 मोठे म्हणजे फुल जम्बो हे घेतले होते, आलू घेतले होते. आता आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे की नाही. ते वडापाव म्हटला तर आपल्याला सुकी चटणी पाहिजेच. तर सुकी चटणी कशी बनवायची आहे, तर याच्यात मी बेसनाचं थोडंसं हे टाकलेलं आहे, बेसन आणि फक्त मीठ टाकलेले. त्यात आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे मस्त. आणि त्याच्यातच लसणाच्या पाकळ्या, म्हणजे पाकळ्यासहित, टलपरसहित आपण पाकळ्या टाकलेल्या आहे. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये मी काढून घेते. त्याच्यात चवीनुसार आपल्याला चटणी किती तिखट पाहिजे तसं मीठ आणि लाल मिरची पावडर टाकलेली आणि याच्यात सुकं खोबऱ्याची पावडर टाकलेली आहे मी. आता हे आपला जम्बो वडापाव तयार होत आहे. तुम्हाला बेसन पतलं पाहिजे असेल तर पतलं, पण पातळ जर तुम्ही बेसन ठेवलं ना, म्हणजे त्याचं बॅटर बेसनाचं, तर कसं पावात तेल जाऊ शकतं, म्हणजे पावामध्ये तेल जास्त, पाव तेल शोषू शकतात. म्हणून मी जास्त म्हणजे जाडच ठेवलेलं आहे बॅटर. आणि पाव कसा आपला फिक्का असतो आणि हा पाव फुल साईजचा आहे ना, मोठा म्हणजे जम्बो आहे पाव, तर त्याच्यामुळे मी बेसनाचं बॅटर थोडंसं म्हणजे जाडच ठेवले, त्याची थिकनेस. तर म्हणजे कसं खातानाही छान वाटतं. आता जर पाण्यासारखं ठेवलं असतं तर ते चव नसतं लागलं. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा जम्बो वडापाव करून बघा, छान लागतो. मस्त मध्ये भाजी भरून करायची, किंवा मध्ये भाजी नसेल भरायची तर पावाचं हे जे बॅक साईड असतं ना, त्याला पण तुम्ही भाजी लावून, तेच पावाला भाजी लावून बेसनाच्या बॅटरमध्ये तुम्ही असं डुबवून तुम्ही ते पण वडापाव बनवू शकतात. पण मला अशा पद्धतीने बनवायचा होता की वरतून खालून पाव आणि मध्ये भाजी, असा बनवायचा होता. आता बघा हे आपलं मस्त छान खुसखुशीत झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे त्याचं टेक्स्चर बघूनच तुम्हाला वाटेल की खरोखर खुसखुशीत झालेलं आहे मस्त. बघा मस्त झालेलं आहे खरोखर. तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी खरंच बघा, छान झालेलं आहे. आता अजून आपल्याला 4 होते ना आपले, तर अजून आपण दुसरी बॅच करून घेऊया. ती पहिली बॅच झाली. याच्यात आता मी एकच टाकलेलं आहे मुद्दामून तुम्हाला दाखवण्यासाठी. 2 कसं व्यवस्थित, कढई छोटी आहे
ते 2 वडापावच्या मुळे. तर आता बघा, एक पाव तुम्हाला मस्त फ्राय करून दाखवते. बघा, बेसनची कोटिंग पण वरतून इतकी जबरदस्त आलेली ना. आता एक कापून पण दाखवते. बघा, खूप मस्त लागते. आता ही चटणी आपली जी मिक्सरमध्ये ग्राइंड केलेली ना, ते बेसनापासून खोबरं, सुकं खोबरं, लाल मिरची पावडर, त्याची चटणी केलेली आणि मिरच्या फ्राय केलेल्या आहे. अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी करून बघा. मुलांना थोडंसं चटपटीत आणि घरच्या घरी. हा जर एक जम्बो वडापाव बाजारात घेतला तर 15 ते 20 रुपयाच्या पुढेच मिळतो. आणि नाशिकला हा वडापाव जास्त बनवण्यात येतो. नाशिकचा फेमस आहे हा वडापाव. तर नाशिकला 20 ते 25 रुपये एक प्लेट आहे. तर घरी छान आपण करू शकतो, मनसोक्त खाऊ शकतो. अशा घरी बनवत जा वेगवेगळ्या रेसिपी, जेणेकरून आपल्या मुलांनाही आवडेल आणि फ्रेश राहतं घरी बनवलेलं आणि मनसोक्त खाता येतं. बाहेरचं रिस्क घेऊ नका, बाहेरचं काही मागवू नका. घरातल्या घरात सोप्या पद्धतीने असं बनवत जा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगत जा, जेणेकरून मलाही प्रेरणा मिळतात नवीन नवीन बनवायला. बाय. सर्च करा चॅनल.